घोसरवाड ग्रामपंचायतीत भ्रष्ट कारभाराविरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील ग्रामपंचायतीमधील कथित भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या उपोषणाला गावातील नागरिक, युवक तसेच विविध मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. या उपोषणात तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष नंदकुमार नाईक तसेच शिवाजी भोसले, प्रदीप पाटील, सुनील पाटील, भगवान मोडके यांच्यासह इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते. ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये होत असलेल्या अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात ग्रामस्थांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपोषणाच्या वेळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं की सुमारे 15 वर्षापूर्वी बांधण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. आज अखेर त्या टाकीचा वापर करता येत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. चालू वर्षी प्रस्तावित असलेलं जलजीवन योजनेचं काम उच्च दर्जाचं व टिकाऊ स्वरूपाचं व्हावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच अलीकडेच बांधण्यात आलेल्या गटारी व रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासल्यानंतरच त्यांची बिलं मंजूर करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली. जलजीवन योजनेअंतर्गत टाकण्यात येणारी पाईपलाईन दर्जेदार व दीर्घकाळ टिकणारी असावी असंही निवेदनात नमूद करण्यात आलं. याशिवाय ग्रामपंचायतीच्या मागील 5 वर्षाच्या जमा खर्चाचा सविस्तर लेखाजोखा मूळ बिलांसह सादर करावा. नावानं दाखवलेल्या गटारांच्या कामांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी. तसेच दिवाबत्ती सुविधांवर झालेल्या खर्चाचा तपशील उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या विकास कामांचे आराखडे व सविस्तर माहिती तसेच विविध निधीतून करण्यात आलेल्या खर्चांचा व प्रत्यक्ष कामाचा तपशील देण्यात यावा अशी मागणी केली. सदरचं निवेदन ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना देण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने युवक, ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनानं तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवार न्यूजसाठी बाळासाहेब कोकणी, घोसरवाड.